गंगापूर तालुक्यातील लखमापूर शिवारात अवैधरित्या गोदावरी नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी व साहित्य पोलिसांच्या पथकाने कारवाई करत जप्त केले आहे। या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाखरे यांनी फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नेवासा हद्दीमधून लखमापूर शिवारात गोदावरी नदीपात्रात येऊन वाळू माफिया हे बोटीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत गंगापूर पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गंगापूर पोलिसांनी 30 डिसेंबर रोजी छापा टाकला। रात्री 9:30 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने छापा टाकल्यावर घटनास्थळी 2 लोखंडी बोट पोलिसांनी ताब्यात घेतला। या 2 बोटमधील दोघे इसम हे पोलीस आल्याची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेले। पोलिसांच्या पथकाने 2 बोटी उपसा केलेली 1.5 ब्रास वाळू यासोबतच वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असं एकूण 23,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 303 सह कलम 21, 1, 2, 3, 4 गौण खनिज कायद्याप्रमाणे गंगापूर पोलिसात 31 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत। सदरची कारवाई ही गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के, विजय पाखरे, गणेश जाधव, भागवत खाडे व संदीप राठोड यांच्या पथकाने केली आहे।